ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारी। आज फाल्गुन शुक्ल द्वितीया श्रीरामकृष्णांची जयंती। त्यानिमित्त थोडं आपण त्यांच्या चरित्राचं आणि उपदेशांचं काही चिंतन करूया। 1836 साली त्यांचा जन्म आणि म्हणजे 19व्या शतकाच्या जवळपास मध्यामध्ये तो एक काळ होता आणि त्या काळानुरूप बऱ्याचशा गोष्टींचा आपण विचार करावा लागतो। त्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं। आपल्याला माहिती आहे की मॅकॉलेनी नवीन शिक्षण पद्धती सुरू केली होती। ती जवळपास 1835ला म्हणजे त्याच सुमाराला श्रीरामकृष्णांचा जन्म झाला त्याचवेळी त्यांनी केली होती। आणि संपूर्ण भारताचं पाश्चात्तीकरण करणं किंवा त्याचे पुढे जाऊन म्हणता येईल की ख्रिस्तीकरण करणं हा एक मात्र उद्देश होता। याचं कारण असं की जे ते असतात, जे इतरांना गुलाम बनवतात, ते नेहमी त्यांच्यावर आधिपत्य करण्यासाठी त्यांना गुलामांना त्यांच्यासारखं करून घ्यावं लागतं। म्हणजे त्यांचा विरोध नाही होणार, कमीत कमी विरोध होईल। ते मुक्तीसाठी प्रयत्न करणार नाही, स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार नाही। अशावेळी श्रीरामकृष्ण आले। ही प्रक्रिया काही तेव्हा सुरू झाली अशी नाही, बऱ्याच आधीपासून सुरू झाली आहे, परंतु त्यांनी वेग घेतला त्यावेळी, जवळपास श्रीरामकृष्णांच्या जन्माच्या वेळीच। त्यामुळे त्या काळचे जे लोक आले श्रीरामकृष्णांकडे ते त्या प्रकारचे होते। आपोआपच परिस्थितीचा प्रभाव हा पडतो। आपण बघतो की ते टाळता येत नाही। गोष्ट कशीही असो, ती पटण्याजोगी असो नसो, ती बुद्धिगम्य असो किंवा नसो, तर्काला धरून असो की नसो, पण तुम्ही त्याच्या प्रभावाखाली आले की तुम्ही त्याचा प्रभाव पडतो। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, कोणताही विचार किती विचित्र असो, किती चुकीचा असो, त्याला अनुयायी लाभतातच। एक आश्चर्य, फार मोठं आश्चर्य आहे। आणि अनुयायी म्हणजे साधेसुधे लाभत नाही, ते अगदी ज्यांचं समाजात विशिष्ट स्थान असतं। म्हणून श्रीरामकृष्णांनी त्या तसल्या काळामध्ये एक नवीन काहीतरी, जे इतर करत नाही, इतरांना त्याचं आकर्षण नाही आहे, इतरांना त्यांचं काही देणं घेणं नाही आहे, किंवा थोडीफार जुजबी अशी सुधारणा, पॅचअप म्हणतो ज्याला आपण, पॅचवर्क म्हणतो, ठिगळं लावणं, असे बरेचसे प्रयत्न चालू होते। म्हणून श्रीरामकृष्णाचं जीवन आपण त्यावेळी ते मुक्तपणे, स्वतंत्रपणे, कोणताही प्रभाव त्यांच्यावर न पडू देता, जी पारंपरिक, फार प्राचीन जी आपली परंपरा आहे, प्राचीन जो वारसा आहे, त्याला धरून ते जगलेत।
स्वतः जगलं नाही, त्यांनी स्वतः जगून त्यांनी इतरांना तो भाव दिला, तो संस्कार दिला. हे फार मोठं काम आहे, फार कठीण काम आहे की नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, हे जे करून पाहतात त्यांनाच कळेल किती कठीण काम आहे. जसं कोणताही डाग असतो ना, समजा शाईचा डाग पडला, तो तुम्ही पटकन धुतला नाही, तो त्याला काढणं मुश्किल जातो, कारण इतका पक्का होऊन जातो की तुम्ही काही केलं त्याला पुसू शकत नाही. तसंच त्याला पुसणं आणि नवीन मुशीमध्ये टाकून त्याला एक नवीन भाव निर्माण करणे फार कठीण गोष्ट आहे. आपण पण आपल्या जीवनात बघतो, तसंच बघतो. मग श्रीरामकृष्णांकडे आले ते एक प्रकारे 3 प्रकारचे लोक आले. एक तरुण आलेत, म्हणजे यायला सुरुवात केली. स्वामी विवेकानंदांनी जवळपास म्हणायला पाहिजे 80च्या सुमाराला ते आलेत. म्हणजे त्यानंतर योगानंद महाराज त्याच्या आधी आले होते, कारण जवळच राहायचे ते. मग हळूहळू एक एक जण येत गेले, मी संख्या वाढत गेली. दुसऱ्या कॅटेगोरीचे लोक होते ते म्हणजे वय झालेले, परंतु इतर कोणत्या भावामध्ये इतके लिप्त न झालेले. आता स्वामी विवेकानंद, ब्रह्मानंद महाराज हे सुद्धा ब्रह्मसमाजाशी जोडले गेले होते. आता का जोडले गेले? कारण त्यांच्या मनामध्ये काहीतरी आध्यात्मिकतेची एक ओढ होती. मग असं असलं ना, मग कुठेही असेल तरी आपण तिथे जातो. असं करता 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 मग जर तुमचे संस्कार तुमच्या मदतीला आले, जसं 6व्या अध्यायात गीतेत म्हटलं आहे की नाही, उषित्वा शाश्वती समः, तुमचे संस्कार तुमच्या कामाला येतात, मदतीला धावून येतात. आणि मग तुम्हाला त्या प्रकारचा जन्म मिळतो. आणि तसे उच्च संस्काराचा धर्म मिळणं फार कठीण आहे, असं भगवद्गीता म्हणते. दुर्लभतरम येतं, ते दुर्लभतर आहे, अतिशय कठीण आहे तसा जन्म मिळणं माणसाला. ज्या जन्मामध्ये तुमचे आध्यात्मिक संस्कार हे निर्माण व्हायला, विकसित व्हायला तुम्हाला खूप योग्य ती परिस्थिती मिळते, ती फार कठीण गोष्ट आहे. म्हणून ते गीता म्हणते की हे तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. खूप प्रयत्नात यतमानः, खूप प्रयत्न करा, भरपूर प्रयत्न करा. अधिक यत्नशील शंकराचार्य म्हणतात. तुम्ही करतात, आणखी प्रयत्न करा. चरैव येते, चालत राहा, प्रयत्न करा. यतमान असतो योगी असं करता करता तुम्ही शुद्ध व्हाल. जसं आपण कोणती गोष्ट अधिक शुद्ध करतो की नाही. कपडे पांढरेच आहे पण आणखी पांढरे निर्भेळ करतो. अनेक जन्म संसिद्ध, असं अनेक जन्म करता करता ततो म्हणजे त्यानंतर याती म्हणजे प्राप्नोती परांगती, मनुष्य पूर्ण होतो की नाही. ते पूर्णत्व जे आहे, परफेक्शन, मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन, स्वामी विवेकानंद म्हणतात ऑलरेडी इन मॅन. हे परफेक्शन म्हणजे काय आहे हे त्याला कळतं, बुद्धिगम्य होतं, आणि ते परफेक्शन तो प्राप्त करतो. त्यालाच गीतेमध्ये ब्रह्मनिर्वाणम ऋच्छति म्हटलं आहे. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम ऋषय क्षीणकल्मषा. ऋषींना ब्रह्मज्ञान, ब्रह्मनिर्वाण प्राप्त झालं होतं. लभन्ते, गीता 5वा अध्याय. असं होतं. तर ह्या प्राचीन जी परंपरा आहे वैदिक, हजारो वर्षांची, लक्षात घ्या. 100, 200, 1000, 2000 नाही, एवढी प्राचीन ज्ञानाची परंपरा, समृद्धीची परंपरा ही जगामध्ये कुठेही नाही आहे, आणि पुढे कधी होण्याची शक्यता पण नाही आहे. कारण तसे काही आसार चिन्ह काही दिसत नाही आहे. स्वामी विवेकानंद नियतीचा तसा संकेत नाही आहे. त्यांनी देवाने नियतीने भारतालाच त्यासाठी तयार केलं आहे.
ते मंद असो तीव्र असो पण आहे मात्र इथेच. हा देश सोडून इतरत्र कुठेही नाही आहे. म्हणून ज्याला कुठं त्याची गरज असेल पूर्णत्वाची, परफेक्शनची, ब्रह्मनिर्वाण हा शब्द आहे, हा तात्विक शब्द किंवा पारिभाषिक शब्द आहे. गीतेमध्ये बऱ्याचदा आलेला हा शब्द ब्रह्मनिर्वाण मृच्छती. तरी ब्रह्मामध्ये लीन होणं, विलीन होणं, तो ब्रह्मनिर्वाण. दिवा जळतो आहे आणि तुम्ही कुठे गेली, ती ज्योत कुठे गेली, त्यातलं तेज कुठे गेलं, ते विलीन झालं, निर्वाण ब्रह्मामध्ये एकरूप झालं. हा जो प्राचीन परंपरा आहे फार 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 प्राचीन आहे. भौतिक समृद्धी अत्युच्च शिखरावर होती, पण त्याला तोडीस तोड आध्यात्मिक संपदा ती पण होती. हे जितकं आपल्याला समजेल तितकं आपल्याला रामकृष्णांचं जीवन समजेल. त्यांचं जीवन समजण्यासाठी आपल्याकडे 2 साधनं आहेत. एक म्हणजे श्रीरामकृष्ण लीला प्रसंग. स्वामी शारदानंद महाराजांनी, त्यांचे शिष्य होते, त्यांनी लिहिलं अद्भुत पुस्तक आहे ते. भारताचा आध्यात्मिक इतिहास काय आहे, भारताने जगासमोर काय ठेवलेलं आहे, काय मांडलेलं आहे, आणि स्वामी विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांच्या जीवनातून ते कसं ग्रहण केलं आहे. त्यानंतर स्वामीजींनी सगळं जगभर तो कसा पसरवला आहे. म्हणजे सनातन धर्म, सनातन वैदिक धर्म तो श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये मूर्तिमंत प्रकट झालेला होता. आपण म्हणूया 100%. श्रीरामकृष्ण म्हणतात ना की मी 16% केला आहे, 16 आणे केला आहे, म्हणजे 100% केलं आहे. म्हणजे 100% तुम्हाला शुद्ध स्वरूपामध्ये किंवा अतिशुद्ध स्वरूपामध्ये जर तुम्हाला बघायचं असेल सनातन वैदिक धर्म काय. भगिनी निवेदिता पण तेच म्हणते नाही की येणाऱ्या काळामध्ये आया ज्यांना आपला वारसा काय आहे, आध्यात्मिक वारसा काय समजून सांगायचं असेल तर त्यांना ह्याच ग्रंथांकडे म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथांकडेच वळावं लागेल. नाही कारण आहे तर भरपूर, पण ते प्राचीन पण असलं पाहिजे, पण आधुनिकतेला छेद न देणार असलं पाहिजे, आणि आधुनिक पण असलं पाहिजे आणि प्राचीनतेची कास धरली पाहिजे. प्राचीनतेला त्याने सोडलं नाही पाहिजे. या दोघांचं सामंजस्य समन्वय काळ बदलत जातो, नाही एकच काळ राहत नाही, पण त्याप्रमाणे त्या काळाला पुरून होणारं आव्हान, काळाचं आव्हान पुरून होणार, त्याला तोंड देणारं जे असेल ते टिकतं, बाकी काही टिकत नाही. या मायेच्या राज्यामध्ये काही टिकत नसतं. सगळं स्वामींची भाषा फार सुंदर आहे, ध्वंस होऊन जातो. जणू काय ध्वंस हाच एक मायेच्या राज्यातला एक सतत चालणारा भाव आहे, चिरंजीव भाव आहे. परंतु काही गोष्टी टिकतात. सत्य टिकतं म्हणूनच आपण त्याला सत्य म्हणतो. कारण ते टिकतं का, कारण सत्य असतं म्हणून. मग सत्य का असतं, का नित्य असतं म्हणून ते सत्य आहे. जी गोष्ट कधी असते कधी नसते ते सत्य नसते, कारण तिचा स्वभाव असून नसण्यासारखा असतो. नसून असतं नाही आहे, पण आपल्याला ते उपलब्ध होतं. पण आहे उपलब्ध झालं, पण त्याचा स्वभाव मात्र नाही आहे, ना असं तो विद्या. गीता फार छान आहे, त्याच्या विषय फार छान म्हणते आपल्याकडे. तर हे सगळं अद्भुत जे आहे ते अद्भुत, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं, आणि त्याप्रमाणे ऋषींना लभंते म्हणून वचनामृतामध्ये फार छान आहे. लभंते ऋषींना ब्रह्मज्ञान झालं होतं, फार छान वाक्य, छान आहे ते. 7वा अध्याय. म्हणजे झालं होतं म्हणजे झालं होतं. लभंते म्हणजे झालं होतं, त्यात काही झालं की नाही संदेह नाही आहे. चिन्ह द्वैधा गीता म्हणते, संदेह काही नाही त्याच्यामध्ये. झालं होतं म्हणजे झालं होतं. म्हणजे ब्रह्मज्ञान काय आहे मग,
ब्रह्मनिर्वाण काय आहे की नाही, गीतेमध्ये ब्रह्मनिर्वाण शब्द आहे, आणखी बरेचसे शब्द आहे, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती वगैरे, हे सगळे एकच भाव, जवळपास 40-50 शब्द आहे, पण त्याचा एक अर्थ एकच आहे, मोक्षाख्याम परम शांती, शांती परशांती, परांगतीम पराशांती जे म्हटलं आहे, सगळ्यांचा अर्थ एकच होतो जवळपास. सिद्धीम समसिद्धीम जवळपास एकच आहे की नाही, थोडा थोडा फरक असतो पण जवळपास एकच आहे, त्याचे भाव एकच आहे, कॉनोटेशन एकच आहे. हे सगळं आपल्याला उपलब्ध होतं. म्हणजे माणूस असं काही गुरफटला जातो की नाही, आणि त्याला बरीच कारणं असतात. त्याला उत्तर दिलं आहे तत्त्वज्ञानाने माया की नाही. म्हणजे स्वामींचा अर्थ आहे, माया इज ए स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स, व्हॉट वी आर अँड व्हॉट वी सी अराउंड अस. दिस इज नॉट ए थिओरी. माया ही थिओरी नाही आहे, वाद नाही आहे. वाद म्हणजे सिद्धांत या अर्थाने, वादविवाद नाही. माया काही सिद्धांत नाही आहे, इट्स अ स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स, व्हॉट वी आर अँड व्हॉट वी सी अराउंड अस. हे सत्याचं मांडणं आहे ते स्पष्टपणे. आम्ही काय आहोत, आमच्या आजूबाजूला काय चाललं आहे की नाही, इट्स अ कॉन्ट्रडिक्शन, सगळी विसंगती. आपल्या जीवनामध्ये आजूबाजूला विसंगती सोडून काय आहे बरं की नाही. आपल्याला एक तर समजत नाही, आपण बोलतो त्याप्रमाणे वागू शकत नाही, वागतो त्याप्रमाणे बोलू शकत नाही की नाही. अशा असंख्य विसंगती आहेत. या विसंगतीमधून रस्ता काढणं आणि सत्याचा पाठपुरावा करणं, तिथपर्यंत पोहोचणं काय अद्भुत असेल. त्याला म्हणता येतं अनंताचा ध्यास. स्वामींनी म्हटलं आहे की नाही. हे अनंताचा ध्यास श्रीरामकृष्णांनी घेतला बालपणापासून. आपणही ध्यान, आपणही जन्म होतो, आपणही मोठे होतो, आपलंही बालपण असतं, प्रत्येकाचं असतं. जे काही लागू होतात सगळे आपल्या याचे आयुष्याचे जे स्तर असतात ते सगळ्यांनाच लागू होतात की नाही. त्याप्रमाणे ते घडत असतं. पण ते सगळं त्याला काय आहे, त्याला शेवट आहे, हे समजणं फार अवघड आहे. जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की त्याला शेवट आहे. मग शेवट आहे त्याच्या मागे लागू नका, जेवढं लागायचं तेवढंच लागा. त्याच्यापर्यंत हे श्रीरामकृष्ण समज म्हणून आपण तो लीला प्रसंगामध्ये आणि वचनामृतामध्ये हे 2 ग्रंथ आहेत. कोणताही पंथ, कोणताही संप्रदायात, कोणताही धर्म हा टिकतो ग्रंथांवर टिकतो. ग्रंथ नसेल तो समाप्त होतो, टिकत नाही. प्रत्येकाला ग्रंथांची फार गरज असते. म्हणून आपले ग्रंथ वेद आहेत, ते आहेत म्हणून आपण आत्म्याप्रमाणे अनादि अविनाशी अनंत आहोत. नाही, कारण ग्रंथाशिवाय काही, विचारांशिवाय काही होत नाही. विचार नसतील तर ती गोष्ट टिकत नाही, ती गोष्टीचा नाश होतो, क्षीण होते आणि हळूहळू ती समाप्त होते. म्हणून आपल्या 2 ग्रंथ आहेत, वचनामृत आणि लीलाप्रसंग. त्यातून आपल्याला श्रीरामकृष्णांच्या जीवनाची सगळी संपूर्ण कल्पना एक महती कळते. आणि जितकं कळेल आपल्याला गीतेच्या शब्दामध्ये तत्वतः म्हणजे जसं आहे तसं, तितकं काय होईल आहे त्याचं अमाप शुभफळ आहे, कल्याणफळ आहे, खूप मोठं महाफळ आहे ते. म्हणून आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो. कारण पुष्कळशा गोष्टी ह्या तात्विक गोष्टी त्या समजायला तुम्हाला त्या प्रकारची लागते, म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला शिकावं लागतं आहे की नाही. एकदम काही तुम्ही तिथे होऊ शकत नाही. पण सगळ्यांनाच ते जमत नाही. तुम्हाला गीता शिकायची असेल केव्हाही सुरुवात केली, इट इज नेव्हर टू लेट. नाही, तुम्हाला व्यायाम करा असेल तर केव्हाही सुरुवात करा, इट इज नेव्हर टू लेट की नाही. असं म्हणणं का आता कसं करणार, झालं की आता आपल्याला काहीच करता येत नाही. अध्ययन करायचं असेल तर केव्हाही करा, तुम्ही सुरू करा. श्रवण करा, केव्हाही सुरू करा. असं म्हणणं का इतके दिवस नाही केलं तर आता काय करणार आम्ही की नाही, आम्ही बराच उशीर झाला, असं उशीर कधी होत नसतो. अनेक जन्म संसिद्ध होतं तो यात राम गती की नाही. असं म्हणू नका की आम्हाला उशीर झाला आहे की नाही,
आता काय जमणार आम्हाला, इतके दिवस काही केलं नाही, लक्ष नाही गेलं, आता काय जमणार आम्हाला. ते बरोबर आहे, एका अंशी बरोबर आहे. पण असं म्हणून पडू नका, केव्हाही सुरुवात करा. असं करता करता अनेक जन्मसंस्था थोडं थोडं होतं, प्रत्येक गोष्ट तुमच्या बँकेमध्ये, तुमच्या खात्यामध्ये जमा होत जाईल. ती शुभ गोष्टी जमा होतील, अशुभ गोष्टी पण जमा होतील. म्हणून नेहमी स्वतःला जोडलेलं करा, सत्कर्म करा, सत्संग करा, की नाही, सद्विचार करा, सगळ्या गोष्टी स्वतःला जोडून घ्या. म्हणून एक फार छान शब्दप्रयोग स्वामींनी केला इथे, की नाही, तो एका उच्चपदी आरूढ झालेला असतो असं म्हटलं आहे. उच्चपदी आरूढ झाला, असा माणूस उच्चपदी आरूढ होतो. श्रीरामकृष्णांचं वर्णन आहे की नाही. ते तरुण होते, 16 वर्षांचं वगैरे, कामावर पोकरला काही जमलं नाही. ते दारिद्र्य जरा वाढायला लागलं की नाही, सगळं होतं ना त्यांचं. तो पुरोहितगिरी जी होती, पुरोहिती, ती काही चाला काही वाव नव्हता. आणि असंच चाललं तर मुश्किल होऊन जाईल. म्हणून त्यांच्या मोठ्या भावाने, सगळ्यात मोठ्या भावाने रामकुमारने झालं की सगळ्यांना सांगितलं की बाबा, त्याच्या मित्रांनी त्यांना सल्ला दिला, इथं काही ना तर कलकत्त्याला जा. शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये नशीब काढायला बराच वाव असतो. म्हणून ते शहरात आले आणि झांपुकला आले, तिथे पाठशाळा काढली, सगळं केलं. पण तरी पण जितकं जमायला पाहिजे तितकं केलं नाही. त्याने मला भावाला बोलवून घेतलं. म्हणजे गावामध्ये एक प्रकारचं ते थोडंसं कृत्रिमता कमी असते, शहरामध्ये ती बरीच जास्ती असते. जवळीक गावामध्ये आपोआप असते, ते दूरत्व वाढतं. शहरात टिकणं म्हणजे तुम्हाला बरंच कठीण असतं. एवढं बदललंसुद्धा. मग श्रीरामकृष्णांचं ते लहानपणचं होतं, ते साधूंची सेवा करायचे, त्यांना पाणी आणून द्यायचे, अगदी छोटे असताना. म्हणजे ते बीज त्यांच्या मनामध्ये आधीपासूनच होते. आणि ती शहरात आल्यानंतरसुद्धा तशीच होती. जे काही भावानी सांगितलं, भावाला मदत करण्यासाठी म्हणून ते आले होते. नंतर घटनेच्या नुसार तिथे काली मंदिराची स्थापना झाली. राणी रासमणी मंदिर बांधलं आणि तो इतिहास तुम्हाला पुस्तकात सापडेल, चरित्रामध्ये सापडेल. त्यांची अनिच्छा असूनसुद्धा तिथे आलेत. बऱ्याचशा घटना घडल्यात, तिथे राहिले. पण त्यांचा तो भाव जो होता तो इतरांना काही कळत होता, काही कळत नव्हता. आणि म्हणजे जसं श्रीरामकृष्ण म्हणतात, बाहेरून सगळे सारखे दिसतात, जसं पोळ्या असतात, कशामध्ये खव्याचं वरण असतं, पुरण असतं, काही कशामध्ये असतं, तिखट असतं, दिसायला बाहेरून कदाचित जवळपास सारखे दिसतात. तसंच माणसंही बाहेरून सगळे सारखे दिसतात, पण आत जे असतं ते वेगवेगळं असतं. किंवा सांख्यांच्या दर्शनाच्या भाषेमध्ये सत्वरजतम असतं. सत्वप्रभावी असतं, कधी रजप्रभावी असतं, कधी तमप्रभावी असतं. त्याचप्रमाणे वर्णाश्रम आहे. म्हणजे सत्वप्रधान, नंतर सत्वप्रधान रजोगुण, दुसरं म्हणजे गौण आहे. तिसऱ्या वर्णामध्ये रजोगुण प्रभावी आहे, तमगुण गौण आहे. आणि चौथ्या वर्णामध्ये तमगुण प्रधान आहे. त्याप्रमाणे त्याची विभागणी आहे की नाही. म्हणजे आपण काय आहोत, आपल्या सत्व रज तमाच्या प्रमाणाप्रमाणे आहोत. तर रामकृष्णाच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसतं केवढं सत्व असेल तुम्ही कल्पना, त्या वयामध्ये लहानपणापासून. आपण त्यांना अवतार वरिष्ठ म्हणतो. स्वामीजींनी म्हटलं आहे, लोकाप्यहन जनू लोककल्याण मार्ग. रामाचं वर्णन केलं आहे आणि कृष्णाचं वर्णन केलं आहे आ चंडाला प्रतिहतरयोमध्ये. नाही तर ते याच्यामध्ये राहू दे रे, तिथे घेऊन जा पटकन. रामाचं वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये आणि कृष्णाचं वर्णन केलं आहे. सोयम जात प्रथित पुरुषो रामकृष्ण स्थिदानीम. आता ते रामकृष्ण आहे. जो त्रेतायुगामध्ये राम होता, ह्याच्यामध्ये कृष्ण होता, आता तो रामकृष्ण आहे. स्वामींचं पण त्यांनी शंका आली होती. त्यांना म्हटलं आधुनिक शंका आहे. ते अगदी मृत्यूशय्येवर होते श्रीरामकृष्ण त्यावेळी. आणि त्यांच्या मनामध्ये येऊन गेलं की याच्यामध्ये जर श्रीरामकृष्ण म्हणतील की जे नेहमी म्हणतात, आता कठीण आहे ना.
आणि त्यांच्याकडे वळले आणि म्हटलं, अजूनही तुला शंका आहे वगैरे वगैरे, आहे की नाही. पण ते कसं आहे ते स्वामींनी सांगितलं. मग चंडाला प्रतिहतरयो यस्य प्रेम, हा प्रेमप्रवाह कोणाकडे थांबत नाही, अबाधितपणे चालू आहे की नाही. लोकातीतो अपि, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे नाही आहे, आपण लोक आहोत, म्हणजे सामान्य लोक. सामान्य लोकांकडनं सामान्यच काही होणार की नाही, असामान्य होणार नाही. असामान्य होत नाही म्हणून ते सामान्य असतात. पण लोकातीतो म्हणजे लोकांच्या, त्याला लोकोत्तर म्हणतात. लोकोत्तर, लोकातीत हे शब्द आहेत की वेगळे, आपल्यासारखेच आहे बाहेरून पण वेगळे आहेत. कशामुळे वेगळे होतात? त्यांच्या मान्यता, सिद्धांत, ज्या सिद्धांतावर आपल्या जीवनाची ते इमारत उभी करतात ते मात्र वेगळं असतं. ते तुमच्या आमच्यासारखं नसतं. आणि म्हणूनच आपण जग त्यांची पूजा करतो की नाही. हे पूजा उपासना का होते महापुरुषांची? कारण त्या आदर्शांवर आपलं पण प्रेम असतं, सगळ्यांचंच प्रेम असतं. ज्यांचं नसतं, राक्षसी आसुरीम च प्रकृती मोहिनीम शिता म्हटलं गीतेमध्ये की नाही. त्यांनी अशा प्रकृतीचा आश्रय घेतला आहे. प्रकृती म्हणजे स्वभाव की नाही. ती कशी आहे? राक्षसी आहे, आसुरी आहे. राक्षसीम आसुरीम चैव, च म्हणजे आणि, प्रकृतीम मोहिनीम शिता, तुम्हाला मोहात पाडणारी. आणि त्याचं वर्णन 16 अध्यायात भरपूर आहे की नाही. अशा प्रकृतीचे आश्रय केलेले लोक असतात, त्याचा आपण विचार करत नाही आहे की नाही. कौरव असतातच, दुर्योधन असतो, रावण असतो, हे आपल्याला माहीत आहे की नाही. त्यांचे ते नसते असं कधी होत नाही. जगामध्ये फक्त रामायण कृष्णच आहे की नाही, पांडवच आहे असं होत नाही. तिथे कौरव पण असतातच, दुर्योधन असतोच. यालाच माया किंवा यालाच आपण प्रकृती म्हटलेलं आहे की नाही. सत्वरजतम संयुक्त असते ती, न तदस्ति पृथिव्याम दिव्यदेवेषु वापना सत्वम प्रकृतजैर्मुक्तम यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः. 18 अध्याय. जगामध्ये असं काही नाही आहे, तत्पदार्थम, असं जगामध्ये काही नाही आहे. अस्ति म्हणजे आहे, कुठे नाही आहे? देवलोकातही नाही आहे आणि स्वर्गलोकातही नाही, म्हणजे दिव्य लोकात पण नाही. दिवी देवेषु वा पुन्हा, कुठेच नाही आहे. हे फार महत्त्वाचा श्लोक आहे, आपलं कळलं पाहिजे. म्हणजे आपण काय होणार? स्वामी म्हणतात आपण कट्टर होणार नाही, आपण समतान होणार नाही की नाही. आपल्याला सहनशील होता येईल आहे. आपण फार असहनशील आहोत, काहीच सहन करू शकत नाही. याचं कारण आपल्याला माहीत नाही आहे. ही सृष्टी कशी बनली, जगत कसं बनलं आहे, ते महापुरुषांना माहीत असतं. म्हणून ते नेहमी शांत असतात, अविचलित असतात. कारण त्यांना माहीत आहे देव काय आहे आणि देव आपल्यासमोर कशा प्रकारे येतो, देव आपल्या किती जवळ आहे आणि मध्ये जसं श्रीरामकृष्ण म्हणतात पडदा असल्यामुळे किती दूर आहे. अतिशय जवळ आहे, इतका जवळ आहे की त्या जवळ काहीच नाही आपल्या. श्रीरामकृष्ण सतत सांगतात आहे की नाही. जसा मी तुमच्याकडे बघतो आहे, चष्म्याच्या लेन्समधून बघतो आहे की नाही. मला पहिले लेन्स दिसतात आणि नंतर तुम्ही दिसता, पण ते भिंग इतक्या जवळ आहे की मला ते दिसतच नाही. एक प्रकारे विज्ञातारमरे केन बीजानियात, उपनिषद म्हणतात, मैत्रेयी याज्ञवल्क्य म्हणतात, अरे तू विज्ञात आहे, तू कसं जाणणार इतरांना? तू स्वतः ज्ञान आहे की नाही. तू स्वतःच्या खांद्यावर कसं बसणार की नाही. हे सगळं ज्ञान आहे, हे सगळं उपलब्ध आहे. श्रीरामकृष्णांना विचारायचे लोक, तुम्हाला इतकं कसं ज्ञान आहे, तुम्ही कुठून शिकले हे? अरे कुठले शिकले काय? शाळेत शिकायचं असतं काय? हे काय विद्यापीठात शिकायचं असतं का? की नाही, ते अनुभवातून शिकायचं असतं. अरे माझ्या खोलीमध्ये किती लोक यायचे, केवढे मोठे मोठे साधू आले, परमहंस आले, सगळे दिवसभर इथे अस्थिभाती प्रियेची चर्चा व्हायची. त्यांना खूप पोटाचा खूप प्रॉब्लेम होता, अपचन, नंतर जन्मभर त्यांना त्रास होता. कारण ते हवा पाणी त्यांना सहन नाही व्हायचं, फार नाजूक प्रवृत्ती होती त्यांची की नाही. पण इथेच माझी याची व्यवस्था, सतत पोटात काही टिकत नसे, तिथेच करून तिथेच सगळे बसलं आहे, तिथे चालू आहे त्यांचं. ते खोली तुम्ही बघितली आहे, छोटीशी खोली आहे, जास्त मोठी नाही आहे. अस्थिभाती प्रिय ब्रह्म काय नाही, वर्षानुवर्षे चर्चा झाली त्यांची. आणि तेव्हा ते जे अवतारत्व आहे
ते काही बाहेरून येत नाही. लीडर्स आर नॉट मेड, नॉट क्रिएटेड. नेते काही असे बनत नसतात, लेकिन काहीतरी असायला पाहिजे. तसंच अवतारतत्व तेच आहे. सोयम जात प्रथित पुरुषो. जात म्हणजे जन्म. ते बनवले जात नाही, ते घडूनच येतात, बनूनच येतात. त्या अर्थाने जात शब्द वापरला आहे. प्रथित पुरुषो रामकृष्ण स्थिदानीम. आत्ता त्या स्वरूपात आले, युगी युगी त्या स्वरूपात होते. स्वामी शारदानंद म्हणतात, त्यांना कोणी असं म्हणतं त्यांना राग नाही यायचा, कारण माहिती आहे प्रश्न विचारायला काही समजत नाही आहे, काय प्रश्न विचारत होतो. पुस्तकातच ज्ञान येत नसते, म्हणून ते वचनामृतामध्ये आहे, गौरीनी त्यांच्या वडिलांना बरेच दर्शनं दिले पार्वतीने. आणि आता ती वडील आहे, वडिलांवर कृपा आहे ती आई मुलीची, आहे की नाही. आता आपलेच माणूस आहे, वडील म्हणजे किती जवळचे असतात. मग ती म्हणतात, हिमालय म्हणतो की आता मला देवी म्हणजे मुली, आता मला ब्रह्मदर्शन करून दे. वचनामृतात तुम्हाला ते वाचता येईल. ते म्हणतात, बाबा तुम्हाला ते जर ब्रह्मदर्शन पाहिजे असेल तर मग तुम्ही सत्संग करा, साधुसंग करा. ते असे मिळत नसतं दर्शन. हे ठीक आहे, पण ब्रह्मदर्शनासाठी म्हणजे तुमची पुढे जाणीव बदलून जाईल, आहे की नाही. तुम्ही मनुष्यच राहणार नाही, आहे की नाही. म्हणून श्रीरामकृष्णाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं आहे की अगदी एक छोटीशी घटना बघा ना. आता ते काय करतो आपण, त्याला गीतेमध्ये शरीर यात्रा म्हटली आहे, की नाही. शरीराची यात्रा, शरीराचा प्रवास. यात्रा म्हणजे प्रवास. हा आपला शरीराचा प्रवास सुरू होतो जन्मापासून, आणि शरीराचा प्रवास होतो शेवटपर्यंत, की नाही. पण हा शरीराचा प्रवास नाही आहे, की नाही. शरीर नावाची गोष्टच नाही आहे. हा विश्वास धरून स्वामी श्रीरामकृष्णांनी म्हटलं आहे लीलाप्रसंगामध्ये, म्हणजे त्यांचं वचन साधन मांडलं आहे. तुम्हाला जर कळलं की सगळं जग म्हणजे काय तिन्ही वेळेत तुमचा आभास आहे, तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली असं ते म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यावरून जाणार आहेत, पण जायला नको, पण जातात, त्याला काय करणार, आहे की नाही. स्वामींनी कर्मयोगात फार छान मांडलं आहे. त्यात मी ते 2-4 वाक्य तुम्हाला सांगतो. मी म्हणूनच जीवनयात्रेचा एकमेव प्रशस्त आणि श्रेयस्कर मार्ग म्हटला म्हणजे समस्त कर्मफलाचा त्याग करणे, त्यांच्याविषयी अनासक्त होणे हाच होय. आपण हे पक्के जाण, म्हणजे फक्त थोडक्या शब्दासं मी वाचतो आहे, नाही त्याच्यावर बरंच तुम्हाला वेळ जाईल आहे. आपण हे पक्के जाणून असावयास हवे की जगत म्हणजे जगत आपण नाही. आपण वस्तुतः शरीर नाही. आपण वस्तुतः कर्म करीत नाही. आपण आत्मा आहोत. आपण चिरकाल विश्रांतीनी शांती अनुभवित आहोत. तसं होतं काय? असं मुळीच होत नाही. नेमकं आपण कटकटीने आपलं डोकं भंडावून गेलं असतं, पण तसं नाही आहे. आपण चिरकाल म्हणजे सदा, निरंतर. शांती म्हणजे पराशांती अर्थाने, विश्रांती आहे की नाही. काय अद्भुत असेल बघा, अवस्था असेल. चिरकाल विश्रांतीनी शांती अनुभवित आहोत. आपण कशाने बद्ध काय म्हणून व्हावे की नाही. संपूर्ण अनासक्त व्हा असे म्हणणे फार सोपे आहे, परंतु तसे होण्याचा उपाय कोणता वगैरे वगैरे. म्हणजे हा जो आहे श्रीरामकृष्णांनी त्याला लहानपणी स्वीकारला, आणि म्हणून त्यांच्या वडिलांनी, त्याच्या मोठ्या भावाने वडिलांच्या स्थानी होते ते वडील. त्यांचे जेव्हा ते लहान होते त्याचवेळी ते गेले, ते 6 वर्षाचे असतील बहुत. आणि त्याचा फार मोठा धक्का श्रीरामकृष्णांना पडला. लहानपणी वडील गेले आणि वडिलांना ते फार म्हणजे आदर्श होते त्यांचे, त्यांना फार मोठा धक्का बसला. मग त्यानंतर ते अंतर्मुख व्हायला लागले, स्मशानात जायचे, चिंतन करायचे वगैरे वगैरे. तो सगळा फार आपल्याला वाचण्यासारखा आहे की नाही. जेव्हा अशी परिस्थिती अशी आली की आता हा मोठा झाला आहे, यांनी आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे, आपल्या काळजी घ्यायला पाहिजे, भविष्याचा विचार करायला पाहिजे, आणि आपल्या परिस्थितीचा विचार करायला पाहिजे, नाहीतर पुढे काय होणार. सगळे आईवडील काळजी घेतात, घ्यायलाच पाहिजे की नाही, कारण ती जगरहाटी आहे. म्हणून त्यांनी अगदी सौम्यपणे थोडंसं एक खडसावणं म्हणा किंवा कानउघाडणी करणं म्हणा, अरे तू काही करत नाही, नुसतं इकडे तिकडे करतो, म्हणजे वेळ घालवतो वाया. त्याला उत्तर दिलं श्रीरामकृष्णांनी,
आहे की नाही. तसं उत्तर आहे, याच्यामध्ये उल्लेख आहे की त्यांच्या मोठ्या भावाला समजलं की नाही शंका आहे ते उत्तर नाही. कदाचित त्यांना काही त्यांना म्हटलं रे आपण आपले लहान भाऊ, वडील नाही आहे, आई नाही आहे, ती तिथे आहे, वडील गेले आहे आणि आई घरी आहे, त्याच्यामुळे हा मुलं तर असं काहीतरी बोलत आहे की नाही. मग त्यांचं पुन्हा ते सौम्य झाले. नाही त्यांना म्हटलं मग चुकलं, असं बोलायला नाही पाहिजे होतं आपल्या लहान भावाला. हां, त्याला आठवण येत असेल. पण शारदानंद महाराज म्हणतात त्यांच्या आता वडील काही साधे म्हणून तेही शास्त्र शिकलेले होते, त्यांची शाळा चालू होती, त्यांनी धर्म थोडंसं माहीतच असेल इतरांपेक्षा जास्ती. परंतु त्यांना जेव्हा श्रीरामकृष्णांनी म्हटलं अरे तू काही शिकत नाही, शिकला नाही तर पुढे काय करणार, इट्स ओके, हे सगळं नेहमीचं जगराटी आहे. लहानपणापासून अगदी मुलाचा जन्म झाल्यापासून ते प्रयत्न असतो, सगळं माहिती पक्क प्लॅन नसतो काय करायला पाहिजे प्रत्येकाला. अगदी तंतोत म्हणजे एक एक पाऊल कसं पुढे टाकायचं माहीत असतं. असं कोण आहे? आणि ते बरोबर आहे. ते त्याला शरीर यात्रा म्हटलं आहे गीतेमध्ये. शरीर यात्रा च तेन प्रसिद्धेद अकर्मणः. हे नाही केलं तर तुझी शरीर आता चालेल कसे, असं होतं आहे असं दिसत नाही आहे, न प्रसिद्ध आहेत. म्हणजे ते क्लिअर आहे की नाही, अगदी स्पष्ट आहे. आणि तेवढे बुद्धी श्रीरामकृष्ण नव्हती असं नाही आहे, प्रचंड बुद्धिमान होते. आपला विवेकानंदांची बुद्धी माहिती आहे की नाही, कारण ते स्पष्टच आहे. पण श्रीरामकृष्ण अत्यंत बुद्धिमान होते आपल्याला काही कळत नाही आहे. म्हणजे माताजी खूप बुद्धिमान होत्या हे काही आपल्याला कळत नाही आहे. ते कुठे बुद्धी दिसत नाही. स्वामी विवेकानंदाची बुद्धी दिसते, शंकराचार्याची बुद्धी दिसते, कृष्णाची बुद्धी दिसते. पण त्यापेक्षा काही कमी नव्हते हे आपल्याला मात्र कल्पना नाही करता येत. याचं कारण काय, आपल्या बुद्धीच्या कसोट्या एक विचित्र विशिष्ट जो जातो शिकतो, काहीतरी हातात कागदपत्र असतात, डिग्री असतात, त्याला आपण शिकलं म्हणतो, त्याला ॲकॅडमिक एज्युकेशन म्हणतो आपण की नाही, पाठ्यपुस्तकामध्ये जे असतात ते की नाही. पण त्याच्या पलीकडे जीवनातून शिकणारे लोक ते महामानव असतात, फार मोठे असतात की नाही. आज जसं आपण नेहमी उदाहरण देतो शिवाजी महाराजांचं, ते कुठे शिकलेले होते, ते शिकलेले होते. मग त्यांना जर म्हटलं ते शिकलेले आहेत, शिकले कुठे शिवाजी महाराज, ते शिकले म्हणजे माझा दुसरा निकष वापरतो मी, जे यशस्वी होतात ते बुद्धिमान असतात की नाही. म्हणजे यशस्वी माणसाने बुद्धिमान आणि अकॅडमिक असू नये असं नाही आहे, परंतु अकॅडमिक असून ती बुद्धी वेगळी आणि यशस्वी होतात ती बुद्धी वेगळी. आता श्रीरामकृष्णासारखं यश कोणाला मिळालं आहे कल्पना करा की नाही. आज आपण फक्त थोडंसंच बघतो आहे. स्वामी विवेकानंदांना पुष्कळ लोक ओळखतात, श्रीरामकृष्णांना कमी लोक ओळखतात. परंतु स्वामी विवेकानंद म्हणतात की मी काय जगाला सांगितलं, श्रीरामकृष्णाचं जीवन समजावून सांगितलं. श्रीरामकृष्णाचं जीवन मी समजलो, त्याची व्याख्या मी जगाला प्रचारित केली. हे लिव्ड द लाईफ आय इंटरप्रिटेड इट की नाही. ते जीवन जगले आणि ते जीवन कसे जगले, तुम्ही कसं जगायला पाहिजे ते मी जगाला समजून सांगितलं की नाही. मग आपल्याला काय तेच करायला पाहिजे. म्हणजे माणूस अत्युत्तम जीवन कसं जगू शकतो, आदर्श जीवन कसं जगू शकतो. आपण म्हणूया थोड्या वेळासाठी की श्रीरामकृष्ण बेस्ट, जसं म्हटलं ना आपण, ते लभंते ब्रह्मनिर्वाणम ऋषया क्षीण कल्मषा छिन्नद्वैदा यतात्मान सर्वभूत हिते रतः. दॅट्स बेस्ट. गीतेमध्ये 5व्या अध्यायात आहे. माणूस कसा असावा त्याला मग माणूस म्हणा, तो माणूस आहे ज्याला होश आहे तो माणूस रामकृष्ण म्हणतात. जो सावध आहे, ज्याचं ज्याला कशासाठी आहे आपण काय, प्रत्येक क्षणाला तो सावध आहे. अप्रमत्तो भव श्रीरामकृष्ण म्हणतात, शंकराचार्य म्हणतात गीतेच्या भाषामध्ये. आत्ममान त्याचा अप्रमत्तो भव म्हटलं आहे की नाही. माणूस चुका नाही करत, सावध आहे. बेसावध म्हणून चुका करतो, अपराध करतो, काही चुका नाही करत. संतांच्या जीवनात चुका नाही सापडणार आहे की नाही. त्यांचं एकदम परफेक्ट आहे बघा, म्हणून जग त्यांच्या पायी लोळण घेतं की नाही. याचं कारण ते आहे. मग ते यश आहे की नाही, ते आध्यात्मिकता आहे की नाही. शिवाजी महाराज आजचं जयंतीच आहे. शिवाजी महाराज आध्यात्मिक राजे होते, म्हणून त्यांना इतकं नेत्रदीपक यश मिळालं, तो वेगळा. पण इकडे हेच आहे. आपल्या शिवाजी म्हणजे ते हे आहे ना, रायगडावर त्यांची हे आहे सिंहासन वगैरे होतं, तिथे म्हणतात तिथे लोक नमस्कार करतात, तिथे नाणे ठोकलेले दिसतील तुम्हाला की नाही. आता ते काही दैवी पुरुष या अर्थाने होते,
कारण ते आदर्श राजे होते या अर्थाने. पण ते काही संत म्हणून त्यांना कोणी करत नाही, त्यांची उपासना पूजा करत नाही. पण नुसत्या छोट्याशा आध्यात्मिकतेने, म्हणजे तुम्हाला नीतीची चाड असेल, आध्यात्मिक व्हॅल्यूजची चाड असेल, तरी माणूस किती मोठा होऊ शकतो ही कल्पना करा, आहे की नाही. हे उदाहरण आहे म्हणून हे आपल्याला स्पष्ट अगदी दीपस्तंभासारखं उदाहरण आपल्याला दिसतं, आहे की नाही. म्हणजे कशासाठी की माणसाला हे कळणं फार कठीण असतं. आपल्याला लहानपणी कळत नाही, मोठेपणी कळत नाही, उतारवयातही कळत नाही, नंतर तर प्रश्नच नाही, केव्हाच कळत नाही. कळलं थोडं थोडं कळत तर अनेक जन्म संशय येतो, थोडं थोडं कळा पुढे का. गीता म्हणते आत्ताच तुम्हाला होऊ शकतं सगळे, आणि कळणं आणि जगाला ते सांगणं, जगाला तिकडे वळवणं हे फार कठीण काम आहे. माणसं बदलत नाहीत, त्यांच्या कल्पना बदलत नाहीत, की नाही. म्हणजे असं वाटत नाही की आमचं काही चुकलं आहे, जर आपण जर तपासून बघावं, की नाही, असं वाटत नाही लोकांना. आम्ही करतो ते बरोबरच करतो आहे, की नाही. मग त्यासाठी आपल्याला पडताळून बघावं लागतं, सतत पडताळून बघावं लागतं. तर त्यासाठी कशाला पडताळून बघणार तुम्ही, की नाही. ते ग्रीनविच टाईम वगैरे म्हणतात ना, तुम्ही ती वेळ आहे ती करेक्ट आहे ते तुम्ही बघून घ्या. किंवा तुमची मोजपट्टी असते, ते एक स्टँडर्ड मोजपट्टी असते, मग त्यानं तुम्ही मोजून घ्या. तसं स्टँडर्ड काय आहे, स्टँडर्डायझेशन काय आहे. मग तसं असेल तर माणसाने त्या दृष्टीने प्रयत्न का करू नये, त्या दिशेने वाटचाल का करू नये. मुंगीच्या चालीने असो, पण वाटचाल तर त्या दिशेने करायला पाहिजे ना, कधी ना कधी तो पोहोचालच. उत्तिष्ठ तर जागृत त्यासाठीच म्हटलं आहे ना, की नाही. कधी ना कधी तो पोहोचला, पण तुम्ही चाललेच नाही, दिशाच तुमची चुकली किंवा विरुद्ध दिशेला तुम्ही गेले, मग पोचण्याचा प्रश्नच येत नाही आहे. म्हणून तुम्हाला दिशा आणि काय लक्ष हे दोन्ही पक्के माहीत पाहिजे, आहे की नाही. मग जमेल नाही जमेल, आणि मग शेवटी काय आपण कृपा, की नाही, ईशकृपा, ईश्वरकृपा, ब्रह्मकृपा, गुरुकृपा, इष्टकृपा, संतकृपा, हे सगळ्या कृपा आहेत. मग ते तुमच्या मागे येतील धावत धावत, आहे की नाही. कारण चला उशिरा आम्ही तुमच्या घेऊन जाऊ खांद्यावर, आहे की नाही. समजा एखादा माणूस पोहत आहे, की नाही, आणि तो पोहत थकला, त्याला पोहता येत नाही. आता पोहोचणार कसा, तो त्याचा श्वास आता थांबतो आहे, की नाही. मग काय, आधी एक नौका जाते, अरे रे त्याला उचलून नौक्यात घेऊन घेतला, आता काही त्याच्या तोंडात नाकात पाणी मारायची काही आता तो काही प्रसंग नाही आहे, की नाही. अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, या मृत्यूरूपी संसार सागरातून त्याचा उद्धार करतो मी, असं गीता म्हणते, भगवान म्हणतात, कृष्ण, की नाही. मग तो नंतरचा भाग आहे, की नाही. पण देवाची भक्ती तर केली पाहिजे, म्हणजे देवावर प्रेम तर केलं पाहिजे, मी म्हणजे तुम्ही जगावर प्रेम केलं तर हे कधीच तुमच्या वाट्याला येणार नाही. ही जी स्थिती आहे हे तर कळलं पाहिजे की हेच प्रेम करायचं म्हणजे इथे नाही करताय, ठीक आहे, तेवढं मान्य आहे. आणि आपण काही अवतार पुरुष नाही आहे, संत पुरुष नाही आहे, पण प्रेम करायला पाहिजे एवढं तर समजलं पाहिजे. इथे छान इथे आलं आहे बघा, माणूस ज्यावेळी गतकाळाचा किंवा भावी काळाचा विचार करण्याचे थांबवितो, आपला पूर्ण जन्म काय होत गेला आहे आणि पुढे काय व्हायचं आहे, आणि दोन्ही युजलेस आहेत, निरर्थक आहेत. काय जे होऊन गेलं ते होऊन गेलं, कारण ते पास्ट आहे ना, अतीत आहे, ते त्याचा काहीच उपयोग नाही आहे. त्यातून शिकलं तर गोष्ट वेगळी आहे, त्यातून धडा घेतला तर गोष्ट वेगळी आहे, पण ते मागे होऊन गेलं आहे. ते भविष्य नाही आहे, तुम्हाला माहीतच नाही, ते अंधार आहे तिथे. मग काय आहे, फक्त वर्तमान आहे. स्वामी फार सुंदर. मग त्याने त्याचा नाच सोडणं, आहे की नाही. त्यांनी म्हटलं आहे, गतकाळाचा किंवा भावी काळाचा विचार करण्याचे थांबितो. आपला देह उत्पत्ती विनाशशील आहे आणि सीमाबद्ध आहे हे जाणून देहाभिमानाचा त्याग करू शकतो. त्यावेळी तो एका उच्चपदी आरूढ झालेला असतो. असे उच्चपदी आरूढ झालेले लोक जगामध्ये असतात, म्हणून सोयम जात प्रतित पुरुषो. उच्चपदी आरूढ झालं म्हणजे उच्चपद आहे, सर्वोच्च पद आहे, आणखी सर्वोच्च पद आहे. ते विवेकानंदांचं आहे ना, स्वामीजी, माझं मन इकडे गेलं तिकडे गेलं, ते सप्तर्षी होते, ते देवसुद्धा ते जाऊ शकत नव्हते. तर दर्शन आहे, खूप अगदी सविस्तरपणे दर्शन आहे ते. आणि शेवटी तिथे गेले, ते सगळ्या देवतासुद्धा पळून गेले सगळे, म्हणजे असं स्थान आहे. मग ते एका ऋषींच्या कानात जाऊन सांगितलं, मी जातो आहे, तू पण या वगैरे, आहे की नाही. असं स्थान आहे, ते दर्शन आहे आमचं, की नाही. काही लोक जाऊन तिथूनच पळून गेले. नाही, फारच उज्ज्वल आहे ते,
सूर्याजवळ आपण जाऊ शकू काय? फारच उज्ज्वल आहे ते. तसंच ते उच्चपदी आरूढ झाले असतात. त्यांच्या यानेच आपल्याला काय होतं, त्याची आशा असते की नाही. त्यांच्या कृपेने की नाही हे सगळं आपल्याला मिळतं, लभंते की नाही. लभ जातो म्हणजे प्राप्त, मिळते, आपल्या हातात पडते, आपल्याला ते प्राप्त होतं. गीतेमध्ये तसेच हे आहेत की नाही. ब्रह्मनिर्वाण मृच्छती रिच्छती प्राप्नोती. तुम्हाला मिळतं, जसं इतर गोष्टी मिळतात तसंच ते मिळतं. म्हणून श्रीरामकृष्ण जेव्हा म्हटलं की भावाला म्हटलं आहे की मला ही नको आहे, केळा तांदळाची गाठोडं बांधण्याची विद्या नको, मला अशी विद्या पाहिजे, या अक्षरम अधिगम्यते उपनिषद म्हणतात की नाही. त्या वयामध्ये त्यांना अक्षरम अधिगम्यते, बाकी सगळं क्षर आहे. क्षर म्हणजे कसं, झिजणारं, क्षीण होणारं, क्षय पावणारं आणि म्हणून नष्ट होणारं. गीतेमध्ये त्याला वासम म्हणजे वस्त्रम. वस्त्र आपण घालतो, हळू झिजतं मोठं छिद्र होतं, मग फेकूनच द्यावं लागतं, वापरताच येत नाही. तसंच हे शरीरसुद्धा तसंच जीर्ण होतं, शीर्ण होतं आणि ते नाहीसं होतं. मला असं काही नको की नाही. आता श्रीरामकृष्ण केलं तसं काही इतरांना शक्य नाही, म्हणून आपण सामान्य लोक आहोत, इतरांना शक्य नाही ते करणं. पण हा सिद्धांत, हा विचार आहे, त्यांनी करून दाखवला. म्हणून ते म्हणतात 1 आणा करा तुम्ही. आपण म्हणून 1 पैसा करा. 100 पैसे असतात ना, आजकाल ते पैसे गेले, सगळंच गेलं की आता 1 रुपया दिसत नाही. पण तुम्ही 1% जरी केलं, म्हणजे 1 पैशाचं 1% जरी केलं तरी तुम्ही उद्धार होऊन द्याल तुमचा. नाही असं कसं, अरे पण तुला अपेक्षाच केली जात नाही जास्ती की नाही. तुमच्याकडनं अपेक्षा, तुमची क्षमताच नाही तशी, तुमची अर्हताच नाही आहे, योग्यताच नाही आहे. मग तुमच्याकडनं अपेक्षा कशी केली जाईल? आपण छोट्या मुलावरच्या डोक्यावर काय एक मोठी पेटी ठेवतो काय, बॅग ठेवतो काय, तो बसूनच जाईल. तो हत्तीच्या याच्यावर आपण पाठीवर अंबारी असते, त्याला अंबारी म्हणतात. अंबर आकाश उंच असते ती आहे की नाही. त्याच्या पाठीवर आपण मस्त हे ठेवतो, अंबारी ठेवतो, कारण हत्तीच्या दृष्टीने ते विशेष काही नाही आहे, कारण त्याचं सामर्थ्य खूप जास्ती आहे, शक्ती खूप जास्ती आहे. तो आपला सोंड हलवतो, शेपटी हलवतो, त्याच्या दृष्टीने तिथं संबारी आहे, त्यात राजा बसला आहे, आणखीन काय त्याच्या दृष्टीने काही नाही आहे. पण ते हत्तीच्या दृष्टीने ती संबारी जर एखाद्या बैलाच्या पाठीवर ठेवली तर काय होईल आहे, तो बसूनच जाईल, पण उठणारच नाही ते, कारण त्याची ती क्षमता नाही आहे. म्हणून प्रकृती आहे, हे प्रकृतीचं नाटक आहे, प्रकृतीचा खेळ आहे. त्यालाच गीते म्हटलं आहे भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. आपल्याला भ्रम केलेला आहे की आपण यंत्र आहोत, यंत्र होत आहोत. मा आम्ही यंत्र, तुम्ही यंत्री. आई मी यंत्र आहे, तू यंत्री आहे. मी घर आहे, तू घरधनी नाहीस. तू जसं चालवितेस तसं मी चालेन, जसं बोलवितेस तसं चालेन. म्हणजे पक्का 100% माहीत आहे की माझा अहम नाही आहे की नाही, मी नाही आहे की नाही, मी नावाची गोष्टच नाही आहे. आणि ते तुम्हाला श्रीरामकृष्ण जीवनात प्रत्यक्ष दिसतं. हे माणसाला गाठायचं आहे, हा जो प्रवास आहे किंवा हे जे लक्ष आहे ते गाठायचं आहे. पण ते अवघड आहे म्हणून आपण करू शकतो. आणि जे उरलेलं काम आहे ते जसं लहान मुलं असताना जातात, धावतात आईच्या मागे जात. तुम्ही बघितलं ते, मग पुण्याला असताना ते नहर आहे आणि तिथे कालवा आहे, त्याच्यावर ते संध्याकाळी आई जात असते आणि तिकडे मुलं तिच्यामध्ये छोटेसे बाळ धावत असते. आईचं पाऊल आणि मुलाच्या पावलात फरक असतो. धावते शेवटी मागे बघितलं त्या आईने, अरे पोरं तर दूर आहे, अरे ये इकडे ये. ते पोरगं येते, नंतर त्यांनी सोडून दिलं येणं, ते उभंच राहिलं. ते चालायलाच तयार नाही. अरे इकडे ये ना, आईच्या डोक्यावर रोज होतं की नाही. ती तो काय चालायलाच तयार नाही. मग शेवटी आईला मागे यावं लागलं, त्याला कडेवर घेतलं आणि मग ते झालं. पोरांनी ठाण म्हटलं मी काय येत नाही, माझ्या पायाने मला चालता येत नाही. ते काय 3-4 वर्षाचं मुलगा आहे का 2 वर्षाचंच असेल बहुतेक, 3 वर्षाचं असेल, मला छोटं दिसत होते. मला माझ्या पायाने चालता येत नाही, आता तू जरा मग कडेवर घेशील. आईने कडेवर घेतलं आणि मग आई चालायला लागली, मुलगाही चालायला लागला. आता मुलाच्या पायाला काही त्रास नाही, मुलाचा त्या चालण्याचा जो प्रकार होता तो एकदम संपला नाही. म्हणून ही जी आपल्याकडे पूर्ण कल्पना आहे की जीवन कसं जगायचं, सगळ्यांसाठी सगळं. म्हणून महापुरुष सगळ्यांसाठी त्याचं कोणीच वगळत नाही त्याच्यामध्ये. असं म्हणू शकत नाही की आम्हाला कसं करता येणार ते.
आमच्यासाठी आम्ही तर क्षीण आहोत, आमच्या शक्ती नाही आहे, आमचं हेच करता येत नाही, संसारच करता येत नाही, तर अध्यात्म वगैरे फार दूरची गोष्ट झाली. श्रीरामकृष्ण याला मान्य नाही आहे की नाही. तुम्ही कुठेही असा, कसेही असा, आहे की नाही. वेदांत याला बिलकुल मान्यता देत नाही. गीता, वेदांत, महापुरुष, कृष्ण, आपली जी परंपरा त्याला मुळीच मान्यता देत नाही, आहे की नाही. तुम्हाला तुमचं लक्ष आणि दिशा पक्के माहीत पाहिजे. आणि त्यांच्या काय संतो दिशा हा यक्ष प्रश्न आहे की नाही. दिशा कोणती? संतांनी जे ती दिशा आहे की नाही. दुसरी कोणती दिशा असणार? मग इतर गोष्टी आपण करणार कारण आपण साधे लोक आहोत, आपलं काही एवढं जमत नाही आहे. परंतु ती दिशा चुकायला नको. मध्ये मध्ये रस्त्यावर यायला पाहिजे. थोडं इकडे तिकडे गेलो पुन्हा रस्त्यावर यायला पाहिजे. आणि जर शहाणे असाल तर तो रस्ता कधीच चुकणार. महामार्गाने जा. विततो देवयाना उपनिषद म्हणतात. हा विस्तीर्ण महामार्ग आहे. देवयान आहे, तो देवाचा यान आहे. देवाकडे नेणारा यान म्हणजे मार्ग की नाही. रामायण म्हणजे अयन म्हणजे मार्ग आहे तो की नाही. त्यामुळे आज आपण श्रीरामकृष्ण जीवनाच्या याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांनी आपला एकच मोठा उपदेश दिला आहे की ईश्वर प्राप्ती हेच जीवनाचं ध्येय आहे. पुष्कळ सांगितलं आहे, पण इतक्या ठळकपणे, इतक्या स्पष्टपणे, इतक्या ठासून जे श्रीरामकृष्ण सांगितलं की नाही, ते आपल्याला आपल्या कुठेतरी आत शिरायला पाहिजे, आपल्या हृदयाला स्पर्श करायला पाहिजे, आहे की नाही. कारण आपण ऐकतो, ते आपण करतो की नाही, पण तिथे स्थिर व्हायला पाहिजे. तो विचार स्थिर झाला पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये, की बाकी आपण केलं आपल्या पद्धतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे, कुवतीप्रमाणे, आपल्या संस्काराप्रमाणे आपण जे काय करतो ते आपल्या जीवनाची दिशा एकदम बदलवता येत नाही आहे. शक्य नाही ते शाळेची सुरुवातीला स्वामी विवेकानंद शाळेत सुरुवातीपासून त्यांनी सुरुवात केली. बिगिन विथ द बिगिनिंग स्वामी म्हणतात. तेवढी सुरुवात कुठं करू शकतो आपण, आहे की नाही. श्रीरामकृष्ण शिष्य होते, 16 शिष्य, ते लहान होते, ते आले त्यामुळे ते संघ स्थापन करू शकले. त्याच्यानंतर ग्रस्त भक्त आले, ते थोड्या वयाने आले जास्ती. काही लोक नंतर आले, पण ते आधी कुठेतरी घडून गेले होते. ईश्वरचंद्र विद्यासागर आहे, नंतर डॉक्टर सरकार आहे, असे पुष्कळ लोक आहेत, ते आधी घडून गेले होते. ते जास्ती होऊ शकलं नाही आहे. आपण वेगवेगळ्या याच्यात आपण जास्ती करू शकत नाही, पण आपण आलो आहोत, तर त्यामुळे त्याचं अध्ययन करणं किंवा जो आपण ज्याला उपासना वगैरे म्हणतो, जपध्यान म्हणतो, जे काही स्वतःला धरून आहे ते जितकं आपण करू तितकं आपला प्रवास हा. आणि शेवटी श्रीरामकृष्ण म्हणतात की ज्याचा शेवटचा जन्म आहे तो इथे येणारच. आणखी ते म्हणतात, मी माताजींनी म्हटलं ते की आम्ही श्रीरामकृष्ण प्रकट होतील, घेऊन जातील. विश्वास, आहे की नाही. हा विश्वास आपण हृदयात धारण करून, आहे की नाही, श्रीरामकृष्णाच्या चरणी लीन होण्याचा निरंतर प्रयत्न करूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.